स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर उपस्थित अग्निशमन दलाच्या जवानांनी व उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली। यावेळी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी सह ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, अग्निशमन दल आदी यावेळी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध प्रभाग समिती अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या 10 सफाई कर्मचाऱ्यांना प्रायोगिक तत्वावर त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सत्कार केलाय। त्यानंतर देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित पोलीस जवानांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली। यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे सह शासकीय अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मॅरेथॉन बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। महापालिका मुख्यालयातून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, उपायुक्त अनघा कदम, रीमा देवरुखकर यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या 5 किलोमीटर, 3 किलोमीटरच्या तिरंगा रॅलीत विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली 5 किलोमीटर स्पर्धा नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, कॅडबरी जंक्शन, सत्कार रेसिडेन्सी, वर्तकनगर सिग्नल, MRR हॉस्पिटल येथून पुन्हा त्याच मार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली। तर 3 किलोमीटर स्पर्धा महापालिका मुख्यालय येथून सुरू होऊन नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, वाहतूक शाखा कार्यालय, विठ्ठल सायन्ना मंदिर, हरी निवास सर्कल, आराधना टॉकीज, अरुणकुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे समाप्त झाले। या सायकल रॅलीत आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे 7 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतचे सायकल प्रेमी सहभागी झाले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्याचा हप्ता म्हणजे 3000 रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साहाने जल्लोष साजरा केलाय। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले। या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। राज्य सरकारने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली, ज्यामुळे पुढील अनेक वर्षे या योजनेतून महिलांना मदत मिळणार आहे। विरोधकांनी किती टीका केली तरी सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचे ठरवले आहे, असे आमदार आनंद परांजपे यांनी सांगितले। परांजपे म्हणाले की विरोधकांनी किती वल्गना केल्या तरी महायुती सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली आहे। ही योजना महिलांच्या विकासासाठी मोलाची ठरणार आहे। योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर प्रशासनानेही योग्य ती पावले उचलली असून महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच ही योजना अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोत्पगार असतील, अरुणाताई पेंढारे असतील, सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले। आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। आतापर्यंत 48 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत। या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले। किलारेताई आहेत, सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले। सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत, तुमचे फॉर्म रद्द होतील, पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे आले। महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेले। एकच वादा, एकच वादा, एकच ताई, एकच ताई। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। वागळे शेठ सीपी तलाव येथील कचरा ज्यादा मनुष्यबळ ज्यादा गाड्या याचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी आज दिलेत। त्यानुसार गेल्या 3 दिवसात किती कचरा उचलण्यात आला तसे या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी सीपी तलाव परिसर कचरामुक्त करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यानुसार हा परिसर कचरामुक्त करण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन महापालिकेने केले असून 31 ऑगस्ट पर्यंत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल। त्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे आयुक्त श्री राव यांनी नमूद केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसेच स्थानिक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरमुख सिंग, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, मनीषा कांबळे आदी यावेळी उपस्थित होते। सीपी तलाव येथे ट्रान्सफॉर्मर स्टेशन याचा मूलभूत उद्देश होता की येथे छोट्या वाहनांमधून कचरा येईल आणि तो कचरा कॉम्पॅक्टर आणि डंपरमधून त्याला प्लांटपर्यंत घेऊन जाईल, परंतु येथील प्रोसेसिंग प्लांट पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे या ठिकाणाला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त होऊन या ठिकाणी जवळजवळ 30,000 मेट्रिक टन कचरा जमा झाला होता। या परिसराला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे। यासाठी कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या वाढवण्यात आली असून दिवस रात्र सदरचा कचरा हा उचलला जात आहे। सदरचा कचरा हा प्रशासनाकडून अतकोली येथे प्राप्त झालेल्या जागेवर नेला जात आहे। तेथे हा कचरा नुसता टाकला जाणार नसून त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचरा प्रक्रिया करण्यात येणार असून त्या दृष्टीने तेथे काम सुरू असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले। तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक संस्थांनी संपर्क साधला आहे। त्याचप्रमाणे गोवा, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, वाराणसी या ठिकाणी ज्या पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी मी स्वतः भेटी देऊन त्यांची पाहणी करून माहिती घेतली आहे। कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या विविध टेक्नॉलॉजी आहेत त्यापैकी सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर ठाण्यातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जाईल व ठाणेकरांची या समस्येतून मुक्तता केली जाईल असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले। ठाणे महापालिका शाळांना नव्या भरती प्रक्रियेतून 181 शिक्षक उपलब्ध झाल्याने शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर होताना दिसत असताना या शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याची बाब पुढे आली आहे।
ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण 134 शाळा असून यापैकी 57 शाळा मुख्याध्यापकाविना सुरू असल्याचे चित्र आहे। ठाणे महापालिकेमार्फत शहरात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालविण्यात येतात। आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पालिकेने या शाळा सुरू केल्यात। पालिकेच्या प्राथमिक 111 तर माध्यमिक 23 अशा एकूण 134 शाळा आहेत। या शाळा मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या आहेत। या शाळेत सध्या स्थितीत 35,412 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यांना शिकवण्यासाठी 900 शिक्षकांची पदे मंजूर आहेत, परंतु गेल्या काही वर्षात शिक्षक निवृत्तीचे प्रमाण वाढले आहे। यामुळे या शाळांमध्ये सध्या स्थितीत 670 शिक्षक उपलब्ध आहेत। 230हून अधिक शिक्षकांची कमतरता असल्याने एका शिक्षकावर 2 वर्गांची जबाबदारी होती। शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत होती। दरम्यान पवित्र पोर्टलवरून ठाणे महापालिकेला 181 शिक्षक उपलब्ध झाले आहेत। उर्वरित 50 शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी पालिकेने तासिका शिक्षक घेण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणी प्रक्रिया सुरू केली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।